उद्धव ठाकरे आज फुटीर खासदार संजय देशमुखांच्या मतदारसंघात आहेत। यवतमाळमध्ये ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद मेळावा होणार आहे। ठाकरेंचा आज वाशिम आणि हिंगोलीमध्ये देखील दौरा असेल। ठाकरे उद्या परभणी आणि धाराशिवमध्ये आणि सोमवारी शिर्डीमध्ये दौरा करणार आहेत। 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये स्वतः उद्धव ठाकरे दौरा करतायत। आज ते यवतमाळमध्ये आहेत। यवतमाळमध्ये ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद मेळावा होणार आहे। तर आज वाशिम आणि हिंगोली या ठिकाणी सुद्धा ते जाणार आहेत दौऱ्यासाठी। तर उद्या परभणी आणि धाराशिव तर सोमवारी शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा असेल। आज यवतमाळमध्ये ठाकरेंच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे आज मेळावा घेत आहेत। त्याचसोबत वाशिम आणि हिंगोलीमध्ये देखील हा मेळावा असणार आहे उद्धव ठाकरेंचा। वाशिम यवतमाळमध्ये संजय देशमुख यांच्या मतदारसंघात पहिला मेळावा पार पडेल। उद्धव ठाकरे यावेळी शिवसैनिकांना काय संबोधित करतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष, त्यासाठीची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। यवतमाळमधल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्याची ही मधली दृश्य आपण बघतोय तयारीची। तर ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही महत्त्वाचे नेते हे नागपूरमध्ये आधी पोहोचले, त्यानंतर यवतमाळमध्ये आलेत। तर आज यवतमाळ, वाशिम, हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे। आतापर्यंत अनेक गद्दार आमच्यातनं निघून गेले, तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक सोबत असेपर्यंत सेना संपणार नाही, असं फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील दौऱ्याआधी उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। तर शिवसेना संपून जाईल, पण अशा अनेक गद्दार आमच्याकडे निघून गेले तरी तुमच्यासारखे कट्टर कडवट निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत। तोपर्यंत शिवसेना कोणाच्या किती पिढ्या उतरल्या तरी संपू शकणार नाही, संपू शकत नाही।